त्यानंतर मला रिझनिंगचे पण काही टॉपिक असे आहेत की त्यामध्ये मी वीक आहे, त्यांना मी सर्वात अगोदर महत्त्व देईल. तसंच तुम्ही तुमचं पण नियोजन करा. त्यानंतर बघा, जे सोपे टॉपिक असते ना, ते आता समजा आपल्याला वाटलंय की आता नोटिफिकेशन बँकिंगचं अग्रवाल सरांचं पुस्तक असो, तो टॉपिक छान मी वाचून घेते, मी त्याच्यावरची काही प्रॅक्टिस सोडवण्यासाठी काही गणित सोडवते. त्यानंतर मी ऑनलाईन एखादा जे रोहिदास चौंदे पाटील सर आहेत किंवा जेही बैठक व्यवस्थेचे लेक्चर्स असतात युट्यूबवर, ते सर्च करते. ते टॉपिक जो टॉपिक झालेला आहे, तर आता त्याच्यासाठी ना जे बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न असतात ना, ते सोडवून बघायचे. सर्वात अगोदर सोपे प्रश्न सोडवायचे, थोडे नंतर मीडियम सोडवायचे, सर्वात शेवटी हार्ड घ्यायचे. कारण अगोदर जर हार्ड घेतले तर आपल्यावर आपला टॉपिक झालाच नाही, माझी एवढी मेहनत वाया गेली, मी अर्धा एक तास किंवा 5ला उठते आणि जर अभ्यास कमी वेळ झाला तर मग 4 किंवा 4:30च्या मध्ये उठते. त्यानंतर मग मी जेव्हा माझा उठल्यानंतर छान, तुम्हाला माहित आहे मी भरपूर व्हिडिओ दाखवलेला आहे की मी पॉझिटिव्ह अफर्मेशन करते. पॉझिटिव्ह अफर्मेशन झाल्यानंतर मग पुस्तक घेते. आत्ता जेव्हा मी पुस्तक घेतल्यानंतर माझं जे वीक पॉईंट आहे ना, ते मी कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेत करण्याचा प्रयत्न करते. कारण आपली जी सकाळची ब्रह्मवेळ असते ना, ती आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. कारण आपल्याला हीच वेळ असते का तिथे आपण छान आपला लक्षवेधी अभ्यास करतो. तर आता यावेळेत आपला अभ्यास होणं योग्य असतो, पण जेव्हा आपल्याला झोप येत असते किंवा मग आता आळस येते, कारण सकाळी उठल्या उठल्या थंडी फार असते आणि आपल्याला झोप येते, त्यावेळेस मग काय करायचं, तर मी काय करते, मी तुम्हाला सांगते, मी माझा सोपा विषय मराठी आहे, तर मी मराठीचं काय. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या यूट्यूब चॅनलवर. आणि तुमचा छान सहयोग मिळत आहे. तर एक कॉमन प्रश्न येतोय की ताई, तुझा अभ्यास कसा आहे, तुझा टाइम टेबल कसा आहे, तू घरकाम करून मॅनेज करून कसं काय ऍडजस्ट करू शकतो. मला काल एक कमेंट आली की ताई, छोटी मुलं आहेत आणि जॉब, हे सगळं पाहून आपण कसं ऍडजस्ट करू शकतो. तर एक मनात जबर इच्छाशक्ती असावी लागते. जेव्हा आपल्याला ठोकर बसते ना, तेव्हा आपण हिंदीत म्हण आहे की घायल शेरनी, ते तसं असतं. तर एक मला भरपूर 2-3 वेळा ठोकरा बसलेल्या आहेत आणि माझं 1-2 मार्कांनी मेरिट गेलेलं आहे आणि मी आतापर्यंत जॉबवर राहिले असते. त्यामुळे असं वाटतं की एक मिनिट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला एक योग्य नियोजन, एक प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल, एक प्रॉपर टाइम टेबल करावं लागेल, तेव्हाच आपण काहीतरी करू शकू. आणि बघा, टाइम टेबल हा सगळ्यांचा वेगवेगळा असू शकतो. कारण कसं असतं, कोणाची जॉईंट फॅमिली असते, कोणाचे एक बाळ असते, कोणाला जास्त मुलं असतात, कोणी नोकरी करतं, कोणी फक्त घरी असतं, कोणाचं लग्न व्हायचंय. म्हणजे कसं सगळ्यांचा टाइम टेबल वेगळा असते. तर हा जो मी तुम्हाला असं माझे ओपिनियन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर तुम्ही एक ऍडवाइस म्हणून तो तुम्ही तुमच्या जीवनात आणू शकता आणि त्यानुसार तुमचं एक योग्य प्लॅनिंग करू शकता. आणि सर्वात महत्वाचं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट ना, अभ्यास करताना घंटे विचार करू नका. घंटे म्हणजे तास आणू नका की मी 6 तास अभ्यास केला, मी 8 तास अभ्यास केला. तो जे मागल्या वर्षी नोकरीवर लागले त्यांनी तर 10 तास अभ्यास केला. मला माहिती आहे की एवढा अभ्यास करावा लागतो, पण आपण एक हाऊसवाईफ आहे, आपलं मॅरेज झालेलं आहे, आपल्याला मुलं आहेत, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून, घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आपल्याला सगळं प्लॅनिंग करावं लागतं. त्यामुळे कसं, माझ्या हिशोबाने तरी सांगते तुम्हाला, आपल्याला घंटे किंवा तास हे इम्पॉर्टंट नाही आहे, तर आपला अभ्यास किती होतो दिवसातून. जरी आपण अर्धा तास अभ्यास केला ते आपल्यासाठी महत्त्वाचं राहणार आहे. कारण कसं राहील, आपण जर 10 तास बसतो म्हटलं तर ते शक्य होणार नाही. आणि जर एखाद्या दिवशी 10 तास बसलो तर आपल्या घरचं जे काम आहे किंवा आपल्या मुलाची जबाबदारी हे सगळं अस्ताव्यस्त होऊन जाईल आणि आपलं व्यवस्थित अभ्यासात मनही लागणार नाही. अर्ध कामात मन राहील, अर्ध मुलात मन राहील आणि तो अभ्यास जो राहील ना, तो सगळा डोक्याच्या वर उडून गेलेला राहील. तर त्यासाठी एक हाऊसवाईफ म्हणून आणि आफ्टर मॅरेज म्हटलं तर मी काय सांगते तुम्हाला की तासांना महत्त्व देऊ नका. जो अभ्यास कराल ना, तो व्यवस्थित आणि प्रॉपर करा. जरी तो 10 मिनिटाचा किंवा अर्धा तास किंवा 1 तास राहील ना, तरी आपल्याला चालेल. पण जो टॉपिक कराल ना, त्याला महत्त्व द्या. म्हणून आज मी तुमच्यासोबत हेच शेअर करणार आहे. बघा मैत्रिणींनो, अगोदर ना आपण जेव्हा सुरुवात करून अभ्यास करायला किंवा आपण कुठल्याही गोष्टीचा टाइम टेबल बनवतो, आपल्यासाठी फ्लेक्सिबल ठेवावं लागेल. कारण जर आपण म्हटलं की मला प्रॉपर टाइम फक्त आपला सकाळी ब्रह्मवेळेतला आणि रात्री झोपतानाच टाइम टेबल आपला प्रॉपर असेल, तोही अर्धा तास 1 तास मागे पुढे होऊ शकतो. कारण कामं आपले जरा इकडे तिकडे झाली तर तो फ्लेक्सिबल असेल. पण जो आपण कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास करू ना, सकाळी उठतो तेव्हा सगळे झोपलेले असतात, त्यामुळे आपलं प्रॉपर नियोजन असतं. पण मधला जो वेळ असतो ना, त्याला आपण फ्लेक्सिबल ठेवूया. कारण कसं असतं, कारण आपल्याला मुलं आहेत, मुलं शाळेतून येण्याची वेळ, त्यांना जेवू घालण्याची वेळ, त्यांच्यासोबत जरा बसण्याची वेळ, त्यांना वळण लावण्याची वेळ, यानुसार आपला टाइम टेबल आपल्याला सेट करावा लागतो. तर आता मी तुम्हाला सांगते बघा, आणि जो आपला टाइम टेबल आपण बनवूया ना, तो अभ्यासाच्या टॉपिक विषयी बनवूया. जे की असं मला या घंट्यात या वेळेत की हे झालंच पाहिजे, असं याच्यासाठी फ्लेक्सिबल ठेवा. पण
टॉपिक हा झालाच पाहिजे याच्यासाठी इम्पॉर्टन्स द्या. माझ्या सांगण्याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही एखादा टॉपिक चूज केला ना, तो टॉपिक होईपर्यंत ना स्वतःला सांगा, स्वतःला बांधून ठेवा की माझा हा टॉपिक झाल्याशिवाय मी उठणारच नाही. हा टॉपिक मला कुठल्याही परिस्थितीत कंप्लीट करायचा आहे. हा टॉपिकचा मी टाइम टेबल केला ना, मला एवढा टॉपिक माझा कंप्लीट व्हायलाच हवा. तो माझा ऑनलाईन असू दे, ऑफलाईन असू दे, मला पुस्तकातून करू दे, मला नोट्स काढून करू दे, मला कसाही करू दे, पण माझा एवढा टॉपिक मला कंप्लीट करायचा आहे. जेव्हा हे स्वतःला बांधून ठेवू ना, तो आपला अभ्यास राहील. कारण कसं असतं, 10 तास अभ्यास केल्यापेक्षा अर्धा तासात एक जर टॉपिक आपण कंप्लीट करू आणि जर तो पेपरच्या वेळेस आपल्याला आठवेल ना, त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. म्हणून असा अभ्यास करा की तो आपल्या डोक्यात तर पक्की गाठ बांधून ठेवेल आणि त्याचा पासवर्ड फक्त आपल्या मनात ठेवा. कारण त्यांनी काय होतं, जो केलेला अभ्यास आहे ना तो आपला व्यवस्थित लक्षात राहतो, आपला वेळही वाया जात नाही. कारण आपल्यासाठी वेळेचं इम्पॉर्टंट खूप मोठं आहे. कारण आपल्यासाठी ही वेळ आहे ना, ही फार फार महत्त्वाची असते. कारण आपण एक एक मिनिटं चोरत असतो आपल्या अभ्यासासाठी. त्यामुळे आपल्याला आपला जो टॉपिक आहे ना, कुठलाही टॉपिक असो, मॅथचा असो, रिझनिंगचा असो, जनरल नॉलेज असो, कुठलाही टॉपिक असो, एक हाऊसवाईफ जो अभ्यास करते ना, तिने तो टॉपिक व्यवस्थित करायलाच पाहिजे. जेणेकरून आपल्याला समोर जेव्हा तो टॉपिक आपण रिव्हिजनसाठी उचलू, त्याचे जे व्हिज्युअलायझेशन, त्याचा टॉपिकमध्ये काय आहे त्याची आपल्याला 80% माहिती यायलाच हवी. रिव्हिजन करून 20% आपण कव्हर करू शकतो. आता बघा, मी तुम्हाला सांगते पहिलं टिप्स काय करायची. जेव्हा आपण अभ्यास करतो ना, आता आपल्या अभ्यासाचं आपण योग्य नियोजन करून घ्यायचं. आता मी तुम्हाला टेटचं उदाहरण सांगते. तर टेटमध्ये बघा, आपल्याला सिलेबसमध्ये छान बुद्धिमत्ताच असणे आणि मॅथला जास्त महत्व आहे ना, तर आपण त्याला जास्त वेटेज द्यायचं. त्यानंतर आपल्याला बाकी विषयाला पण महत्व आहे, पण त्याला मार्क कमी आहेत ना, तर म्हणून आपले सर्वात अगोदर आपण कुठल्या विषयात स्ट्रॉंग आहे, कुठल्या विषयात आपण मागे आहे ते शोधून काढायचं. शोधल्यानंतर काय करायचं, आपण ज्यात वीक आहे, आता मी मॅथमध्ये वीक आहे, जरा इंग्लिशमध्ये वीक होती, त्यानंतर मला रिझनिंगचे पण काही टॉपिक असे आहेत की त्यामध्ये मी वीक आहे, त्यांना मी सर्वात अगोदर महत्व देईल. तसंच तुम्ही तुमचं पण नियोजन करा. त्यानंतर बघा, जे सोपे टॉपिक असते ना, ते आता समजा आपल्याला वाटलंय की आता नोटिफिकेशन आलंय आणि आता आपले 1 महिना राहिला किंवा 2 महिने राहिले, नोटिफिकेशन आलं, तेव्हा काय करायचं, मग छोट्या टॉपिक ना किंवा सोपे जे टॉपिक असतात ना आपल्यासाठी, त्याला जरा 1-2 तास देईल मी, असं माझं मी नियोजन ठेवलेलं आहे. कारण मला माझे वीक पॉईंट अगोदर स्ट्रॉंग करायचे आहे. म्हणून आता मी माझ्या नियोजनानुसार सर्वात अगोदर माझे स्ट्रॉंग बनवण्यासाठी रिझनिंगचे पॉईंट उचलते. बैठक व्यवस्था टॉपिक माझ्या डायरीत लिहून घेते. बैठक व्यवस्थेसाठी मला जे जे करता येईल ते मी करते. मला अंकलगी सरांचं पुस्तक असो, बँकिंगचं अग्रवाल सरांचं पुस्तक असो, तो टॉपिक छान मी वाचून घेते. मी त्याच्यावरची काही प्रॅक्टिस सोडवण्यासाठी काही गणितं सोडवते. त्यानंतर मी ऑनलाईन एखादा जे रोहिदास चौंदे पाटील सर आहेत किंवा जेही बैठक व्यवस्थेचे लेक्चर्स असतात युट्यूबवर, ते सर्च करते. ते टॉपिक, जो टॉपिक मी चूज केला त्या टॉपिकचेच ते लेक्चर ऐकते. मी सगळ्या प्रश्नाची उत्तर देत आहे तुम्हाला. जे मला कमेंटमध्ये येत आहे, तू कुठले टॉपिक वाचते किंवा कुठला अभ्यास करते, सगळ्या प्रश्नाची उत्तर या मी व्हिडिओत देत आहे. तर ते टॉपिक मी चूज करते ऑनलाईन आणि त्यानंतर मग मी ते ऑनलाईन टॉपिक मस्त व्यवस्थित बघून घेते, पुस्तकातून पण बघून घेते. आता आपल्याला कसं कळेल की आपला टॉपिक झालेला आहे, तर आता त्याच्यासाठी ना जे बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न असतात ना ते सोडवून बघायचे. सर्वात अगोदर सोपे प्रश्न सोडवायचे, थोडे नंतर मीडियम सोडवायचे, सर्वात शेवटी हार्ड घ्यायचे. कारण अगोदर जर हार्ड घेतले तर आपल्याला आपला टॉपिक झालाच नाही, माझी एवढी मेहनत वाया गेली, मी अर्धा 1 तास किंवा 2 तास किंवा मी 2 दिवस अभ्यास करत होते, आता मी काय करू. म्हणून तसं करायचं नाही. सोपे घ्या, मीडियम घ्या. आणि ही माझी मेथड मी तुम्हाला सांगत आहे. सगळ्यांची मेथड वेगवेगळी असू शकते, त्यामुळे माझं ओपिनियन तुम्हाला सांगत आहे. म्हणून सर्वात अगोदर मी सोपं घेते, मग मीडियम घेते आणि नंतर हार्डकडे जाते. हार्डकडे गेल्यानंतर ना मग मी सोडून बघते. मग मला कळते की माझं इथे वीक राहिलेला आहे, मी परत त्याला थोडा वेळ देते. आणि जर मला तो टॉपिक जमतच नसला तो साईडनी ठेवते बैठक व्यवस्थेचा. कारण माझा 70% बैठक व्यवस्था झालेली असते, फक्त 30% व्हायची असते, तो थोडा वेगळा ठेवते. कारण मी त्या 30% साठी मी माझं 70% वाया घालवू शकत नाही. म्हणून ते 30% मी वेगळं ठेवते आणि त्या 30% वर PYQ मध्ये आपल्याला कुठले प्रश्न आलेले असतात ते बघायचे. जर त्यावर जास्त प्रश्न आलेले असतील तर त्याला महत्व द्यायचे. म्हणजे जर टॉपिक आपल्याला एखादा हार्ड जात असेल, त्याला जर PYQ मध्ये महत्व असेल तर ते व्यवस्थित त्यावर वर्क करायची वेळ असते. पण जर जो आपल्याला टॉपिक हार्ड जात आहे आणि त्यावर PYQ मध्ये एवढा भरच दिलेला नाही, तर त्या टॉपिकमध्ये वेळ घालवून फायदा नसते. म्हणून असा अभ्यास करा, थोडा स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा आणि त्यामुळे आपल्याला फायदा होईल. मी थोडं लिहून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की मी माझा जो टाइम टेबल आहे तो कसा फॉलो करते. तर बघा, आपल्याला ना टेटसाठी मॅथ, रिझनिंग, मराठी, इंग्रजी, GK हे NCERT तर माझं ऑप्शनल आहे. कारण मी KVS मध्ये याचा यूज करते. त्यानंतर MA पण माझं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेऊ शकत. कारण जर तुमचं MA नसेल
आणि तुमचा जर दुसरा टॉपिक असेल कुठला तर ते घ्या, त्यामुळे माझं ऑप्शनलमध्ये येणार. आणि MPSC पण मी ऑप्शनल ठेवलेलं आहे. कारण कसं असतं, जरा टेटला व्हॅल्यू जास्त देत आहे मी, कारण मला शिक्षक होणं फार आवडतं, त्यामुळे मी इथे जरा जास्त महत्त्व देत आहे. त्यानंतर बघा, सकाळी जेव्हा मी 4 वाजता उठते ना, किंवा मग माझा दररोजचा वेगवेगळा टाइम टेबल असतो, तर 4 वाजता जेव्हा उठते तेव्हा किंवा 4 म्हणा किंवा मग 4:30 म्हणा किंवा 5 म्हणा, हे जे टायमिंग आहेत ना माझे उठण्याचे आहे, जेव्हा रात्री माझा जास्त वेळ अभ्यास होतो तेव्हा मी या 3 टायमिंग पैकी उठते. म्हणजे जेव्हा जास्त वेळ अभ्यास होतो तेव्हा 5ला उठते, आणि जर अभ्यास कमी वेळ झाला तर मग 4 किंवा 4:30च्या मध्ये उठते. त्यानंतर मग मी जेव्हा माझा उठल्यानंतर छान, तुम्हाला माहित आहे मी भरपूर व्हिडिओ दाखवलेला आहे की मी पॉझिटिव्ह अफर्मेशन करते. पॉझिटिव्ह अफर्मेशन झाल्यानंतर मग पुस्तक घेते. आत्ता जेव्हा मी पुस्तक घेतल्यानंतर माझं जे वीक पॉईंट आहे ना, ते मी कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेत करण्याचा प्रयत्न करते. कारण आपले जे सकाळची ब्रह्मवेळ असते ना, ती आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. कारण आपल्याला हीच वेळ असते का तिथे आपण छान आपला लक्षवेधी अभ्यास करतो. तर आता यावेळेत आपला अभ्यास होणं योग्य असतो, पण जेव्हा आपल्याला झोप येत असते किंवा मग आता आळस येते, कारण सकाळी उठल्या उठल्या थंडी फार असते आणि आपल्याला झोप येते, त्यावेळेस मग काय करायचं, तर मी काय करते, मी तुम्हाला सांगते, मी माझा सोपा विषय मराठी आहे, तर मी मराठीचं काही वाक्याचे प्रकार म्हणा किंवा मग भूगोल म्हणा, म्हणजे मी जे सोपे मला विषय असतात ना ते घेते. म्हणजे हे अर्धा तास तरी मी छान याचा अभ्यास करून घेते. म्हणजे अर्धा तासात माझी लिंक अभ्यासाला लागते आणि माझं मन अभ्यासाला लागायला लागलं की माझा याच्यातला सोपा एखादा टॉपिक झाला की मी तो टॉपिक वाचणं झाला माझा छान, की मग तो ठेवून देते पुस्तक आणि नंतर माझ्या हार्ड विषयाकडे वळते. आणि माझा हार्ड विषय मॅथ आहे, त्यामुळे मला मॅथमध्ये मार्क कव्हर करायचे आहे. त्यामुळे मग मी 1 ते दीड तास मी माझा मॅथ घेऊन बसते. कारण मला 6 वाजता मुलीचा टिफिन करायचा असतो, त्यामुळे मला माझा 1.5 तासात अभ्यास व्हायलाच हवा. जर कधी कधी उशिरा उठली तर 1 तास होतो. आणि जो माझा मॅथमध्ये माझा वीक पॉईंट आहे, मॅथमध्ये माझा जोही वीक पॉईंट असेल तो मी घेते. समजा मी मॅथमध्ये मला सरासरी जास्त वेळ लागत आहे किंवा काळकाम वेग लागत असेल तर मी तासानुसार नाही ठरवत की माझा 1 तासात हा झालाच पाहिजे. माझा जेवढा होईल तेवढा करते, पण मी टॉपिक ठरवून घेते. कारण मी रात्री झोपतानाच टॉपिक ठरवून घेते की उद्या माझा मॅथमध्ये आहे आणि मॅथमध्ये मला सरासरी करायची आहे. मला मॅथमध्ये हे टॉपिक हार्ड चालले तर उद्या माझा हा टॉपिक राहणार आहे काळ, काम, वेग, असं मी माझं लिहून घेते, डायरीमध्ये नियोजन करून घेते. आणि नंतर मग हा टॉपिक कंप्लीट होईपर्यंत, आता हा टॉपिक माझा अर्धा तासात होऊ शकतो, कोणाचा 1 तासात होऊ शकतो, कोणाला 1 दिवस असू शकतो. आपल्याला जेवढा वेळ देता येईल ना तेवढा वेळ त्या टॉपिकला द्या, पण लवकर करण्याचा प्रयत्न करा. कारण कसं असतं, आपल्याचा वेळ कमी असतो, म्हणून मग असा टॉपिक लिहून घ्यायचा डायरीत रात्री झोपताना. त्यामुळे आपल्या वेळेवर जी गोंधळ होतो ना तो होत नाही. आता सकाळी अभ्यासाला बसले की मग हा टॉपिक सुरुवात करते. अभ्यास करताना हा टॉपिक छान वाचून घेते, ज्याही पद्धतीने मला करता येतो त्या पद्धतीने करते. 1 तासात जर माझे 4 गणितं होत आहेत तर 4 गणितं व्यवस्थित समजून घेते. आणि त्या 4 गणितातून मला काय कळलं, आता मी त्याच्यातून मला काही हार्ड जात आहे का, तर ते हार्ड जर जात असेल तर मी ऑनलाईन बघण्याचा प्रयत्न करते. पुस्तकातून जर कळत नसेल तर जे आपले रोहिदास चौंदे पाटील सर आहे त्यांच्या टॉपिक उचलते आणि असं छान मोबाईलमध्ये मग त्यांचं लेक्चर्स ऐकून मग ते टॉपिक कव्हर करते. तर असं मी तुम्हाला सांगितलंय माझं सकाळचं कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास. त्यानंतर बघा, मग नंतर उठते, 6 वाजता मुलीचा टिफिन बनवते. त्यानंतर मी काय करते, थोडं ना कधी कधी मी लवकर उठते अभ्यास करण्यासाठी. आणि अभ्यास करून झाल्यानंतर जेव्हा मुलीचा टिफिन घ्यायला येते ना तेव्हा रिवाईज म्हणून ना एक छोटासा टॉपिक, मला मूड असला अभ्यास करायचा तर कानामध्ये हेडफोन टाकते आणि एखादा छोटा टॉपिक अभ्यास करताना सुरू करते. म्हणजे तिचा टिफिन करताना सुरू करते. किंवा मग एखादा, आता मला वाटत आहे की आता मी कामं करत आहे आणि मला हे स्क्रीनशॉट महत्वाचे वाटत आहे तर ते स्क्रीनशॉट मी सेव्ह करून ठेवते आणि नंतर जेव्हा मी फ्री वेळेत मग ते स्क्रीनशॉट बघून घेते. तर असा माझा अभ्यास असतो सकाळचा. त्यानंतर मुलगा शाळेला जातो, सगळेजण गेल्यानंतर मग माझा 12 ते 2 हा पण वेळ मला छान असतो. कारण यावेळेस माझी सगळी कामं घरातली झालेली असतात आणि 12 ते 2 या वेळेत मग मी माझे काही कॉन्सन्ट्रेशनचा विषय घेण्याचा प्रयत्न करते. किंवा जर ते शक्य होत नसेल, माझी काही इतर कामं असतील तर मी माझ्या कामांसोबत अभ्यास करते. पण जास्त वेळ मी असा शोधण्याचा प्रयत्न करते की हे 2 तासात माझा छान हार्ड टॉपिक व्हायला हवेत. कारण घरी कोणी नसतं, त्यामुळे शांतता असते आणि आपला छान अभ्यास होतो. असेच तुम्ही पण तुमचे वेळ शोधून काढा, कारण सगळ्यांची वेळ वेगवेगळी असू शकते. त्यानंतर मुलगा 2 वाजता येतो, त्याला जेवण वगैरे देऊन मग माझ्याजवळ 3 ते
5 ही वेळ असते. यात पण मुलगी शाळेतून येते, तिला जेवण वगैरे देते, ती ट्युशनला जाते. त्यानंतर मग मी 3 ते 5 या वेळेस माझा GK काही MAचं असाइनमेंट किंवा मग KVSचे NCERT फॉलो करते. कारण माझं MA सेकंड इयर चालू आहे, मला त्याचे असाइनमेंट सबमिट करायचे, त्यामुळे मला त्याला वेळ पण द्यायचा आहे. म्हणून मी MAचे असाइनमेंट लिहिते आणि ते असाइनमेंट लिहिणं झाल्यानंतर मग मी संध्याकाळी 6 वाजता दिवे वगैरे लावल्यानंतर देवाजवळ मग मुलांचा अभ्यास घेते. कारण आपल्याला मुलांना वळण लावणं गरजेचं आहे, कारण आपली जबाबदारी आहे त्यांना वळण लावायची. म्हणून मग मी त्यांचा अभ्यास घेते 7-7:30 पर्यंत. मग स्वयंपाक करायला जाते, कारण मुलांचं जेवण झाल्यावर जीवावर येतं. म्हणून मग स्वयंपाक करते. 7:30 वाजता मी स्वयंपाकाला जाते. स्वयंपाक झाल्यानंतर 8-8:30 पर्यंत मग सगळ्यांची जेवणं होऊन जातात. मग मुलं वगैरे झोपतात आणि मी तुम्हाला 10 सांगते, कारण कसं असतं कधी 9:30 वाजतं, कधी 10:30 वाजतात. हे कसं आपल्या कामांवर डिपेंड आहे की आपण तो किती वेळ देऊ शकतो. त्यानंतर 10 वाजता जेव्हा आपण अभ्यासाला येतो ना, तेव्हा परत मी कॉन्सन्ट्रेशनचा रिझनिंग विषय घेते. कारण मी सकाळी मॅथ केलेला असतो. आता रिझनिंगमध्ये मी वेहनाकृत्या, बैठक व्यवस्था, कुठलाही डिकोडिंग, कोडिंग कुठलाही टॉपिक घेते आणि तो कव्हर करते. त्यानंतर मग माझा असा कधी 3 तास अभ्यास होतो, कधी 2 तास अभ्यास होतो. माझा कधीही टाइम मी फिक्स करून ठेवलेला नाही. माझा जेव्हा टॉपिक संपतो तेव्हा माझा अभ्यास संपतो. म्हणून तुम्हाला पण सांगते, टॉपिक चूज करा. टॉपिक चूज केले तर आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं. आणि त्यानंतर मग इंग्रजी किंवा GK असेच माझे प्रत्येक विषयाला मी मग दररोज वेळ देते, जो की मी टाइम टेबल आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर मैत्रिणींनो, असा आपला जर आपण शेड्यूल्ड बनवला आपल्या घराच्या जे जबाबदारी आहे त्याला पूर्ण करून, तर मला वाटते की आपला अभ्यास होऊ शकेल. आता हे माझं ओपिनियन आहे. आता तुम्हाला बघा याच्यातून तुम्हाला कितपत घेता येईल आणि तुम्ही पण तुमचा अभ्यास सुरू करा. कारण यशस्वी व्हायचं असेल तर थोडा हार्डवर्क आपल्याला करावंच लागेल. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि आपल्या पॉझिटिव्ह विचारांना खत पाणी द्या. बाय.